गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक 12वीच्या नवीन सिलेबसचा डिस्कस करतो आहोत, जो नीट साठी सुद्धा तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स हा टॉपिक नवीन सिलेबस PDF फाईलमध्ये पेज नंबर 18 to 45 मेन्शन केलेला आहे. याच्यावरती प्रोबॅबली 3 MCQs नीटमध्ये विचारले जातात आणि बोर्ड एक्झामसाठी 5 to 7 मार्क्स हे त्याचं वेटेज असेल. या टॉपिकमध्ये आपण बरेच पॉइंट डिस्कस करणार आहोत. रिप्रोडक्शन इन लोअर ॲनिमल्स, हाऊ रिप्रोडक्शन ऑकर्स इन हायर ॲनिमल्स, याच्यामध्ये हे बीट्स आहेत. तर जनरली आपण पहिल्यांदा पाहणार आहोत बेसिक जे 8, 9, 10th मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन, सिग्निफिकन्स ऑफ रिप्रोडक्शन, बेसिक टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. तर व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन इज द मेजर लाइफ प्रोसेस ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Major life processes of any living organism, it is a reproduction, like growth, like development, like metabolism, like responsiveness, like homeostasis. Reproduction is the main life process of living organism. Generally, reproduction is defined as the biological process of formation of new life from pre-existing similar life. ही डेफिनेशन टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेली आहे, पण जनरल डेफिनेशन आपण सिंपल डेफिनेशन काय म्हणू शकतो? रिप्रोडक्शन इज द ॲबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम टू परपेच्युएट द इंडिव्हिज्युअल ऑफ इट्स ओन काइंड. स्वतःसारखा नवीन सजीव तयार करण्याची क्षमता म्हणजे रिप्रोडक्शन आहे. रिप्रोडक्शन चा सिग्निफिकन्स जो आहे तो म्हणजे reproduction becomes a vital process which enable the species to survive over a long period, even though the individuals or organism live naturally for a limited period of a time, that is their lifespan. So continuity of the species is maintained by reproduction. Reproduction does not increase the lifespan of that particular individual. It helps to maintain the continuity or species or race generation after generation. आपल्या रेसचं अस्तित्व एका जनरेशन नंतर दुसऱ्या जनरेशन मध्ये टिकून राहण्यासाठी रिप्रोडक्शन मदत करते. रिप्रोडक्शनची मदत त्या इंडिव्हिज्युअलला होत नाहीये, तर त्या इंडिव्हिज्युअलच्या स्पेसीसचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी होते. हा त्याचा रिप्रोडक्शन आहे, सिग्निफिकन्स आहे. त्यानंतरचा पॉइंट आपण पाहतोय टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. बेसिक तुम्ही 9th आणि 10th मध्ये हे टाइप स्टडी केलेले आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो बेसिक देर आर 2 टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट पॉइंट, asexual reproduction is the simplest type of reproduction seen in lower animals, while sexual reproduction is a complex process which is seen in higher plants and higher animals. Second distinguished point आहे, generally asexual reproduction is a uniparental reproduction involving single parent where there is no formation and fusion of gametes, while in sexual reproduction it is often biparental reproduction where there is a formation and fusion of gamete. Often biparental हा शब्द वापरला आहे because in tapeworm we can observe uniparental reproduction. Then third point, in asexual reproduction, which is a rapid process and gives rise to a large number of individuals which have identical characters of their parents, referred as a clone. असेक्शुअल रिप्रोडक्शन ही रॅपिड प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स तयार होतील आणि हे इंडिव्हिज्युअल पॅरेंट्स सारखेच दिसतात, म्हणजे सिमिलर टू देअर पॅरेंट्स, म्हणून त्यांना क्लोन्स असं म्हणतात. जेनेटिकली ते आयडेंटिकल आहेत विथ इच अदर. मात्र सेक्शुअल रिप्रोडक्शन it is a slow process and give rise to a few number of offsprings which are different from their parents. इथे मात्र जे तयार होणारे इंडिव्हिज्युअल्स जे आहेत हे पॅरेंट्स पेक्षा वेगळे आहेत, कमी नंबर्स मध्ये असतात आणि स्लो प्रोसेस आहे आणि त्या इंडिव्हिज्युअल्सना आपण ऑफस्प्रिंग्स असं म्हणतो. म्हणून इथे एक डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे, व्हॉट इज क्लोन्स, व्हॉट इज ऑफस्प्रिंग्स. क्लोन्स आर द इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस्ड बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन, ऑफस्प्रिंग्स आर द इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस्ड बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट डिफरन्स आहे, इन असेक्शुअल रिप्रोडक्शन व्हेरिएशन डज नॉट ऑकर्स, आणि व्हेरिएशन्स येत नसल्यामुळे इट डज नॉट प्ले द रोल इन इव्होल्युशन. इव्होल्युशन्स मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचा रोल नसतो. While sexual reproduction produces variations among the offsprings, as a result, it plays a role in evolution.
हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. आणि जनरली एक महत्वाचा पॉइंट आहे, इन असेक्शुअल रिप्रोडक्शन वी ऑब्झर्व द मायटोटिक टाइप ऑफ सेल डिव्हिजन, while in sexual reproduction we can observe mitosis as well as meiosis. गॅमेटोजेनेसिस मध्ये मियोसिस होईल आणि नंतर मात्र मायटोसिस होईल. हा बेसिक डिफरन्स आहे. मे बी आस्क इन एक्झामिनेशन ऑर नॉट आस्क इन एक्झामिनेशन, पण तुम्हाला रिप्रोडक्शन साठी हा डिफरन्स लक्षात असणं खूप खूप गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट आपण मूव्ह होतोय, दॅट इज द मोड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर ॲनिमल्स, दॅट इज बेसिक जेमिली फॉर्मेशन अँड बडिंग. आता हे दोन मेथड्स जे आहेत, ह्या मेथड्स मेन्शन केलेल्या टेक्स्ट बुक मध्ये, पण विद्यार्थी मित्र हो, याचे आपण बेसिक टाइप जर आपण पाहिले 9th आणि 10th मध्ये डिस्कस केलेले आहेत. मोड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज फिशन, बडिंग, फ्रॅगमेंटेशन और रिजनरेशन, ह्या 3 मेथड्स आहेत. फिशन्स आपण पाहतो जनरली अमिबा, पॅरामोसियम, युग्लिना मध्ये होतं. फिशनचे 2 प्रकार आहेत, बायनरी फिशन अँड मल्टिपल फिशन. बायनरी फिशनचे पुन्हा प्रकार आहेत, दॅट इज दी longitudinal fissure, transverse fissure, oblique fission and orthodox fission. हे जनरली फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये होतात, while the multiple fission occurs in unfavorable environmental condition, for example Plasmodium vivax. पण हे मेथड इथे इन्व्हॉल्व केलेली नाही, कारण का स्पॉन्जेस नंतर आपण किंगडम ॲनिमालिया मध्ये डिस्कस करतो, त्यामुळे इथे 2 मेथड्स डिस्कस केलेत, जेमिली फॉर्मेशन अँड बडिंग. या दोघांचा मेन डिफरन्स आहे. जेमिली is an internal bud formed only in the sponges. It has asexually produced the mass or aggregation of dormant cells termed as archaeocytes, which are capable of developing into a new organism. These archaeocytes are covered by or coated by thick resistant layer of secretion of amebocytes, which protect this archaeocyte. The gemmules is formed to overcome unfavorable conditions. On return to the favorable condition of water and temperature, gemmules hatch and develop into the new individuals. म्हणजे अनफेवरेबल कंडिशन्स आहे, टेम्परेचर सुटेबल नाही आहे, वॉटर अवेलेबिलिटी नाही आहे, अशा वेळेस हे लार्ज नंबर ऑफ आर्किओसाइट्स तयार होतात. त्या प्रोटेक्ट केल्या जातात बाय सिक्रेशन ऑफ अमेबोसाइट्स. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन्स ऑकर्स होतील इन स्प्रिंग, वॉटर अँड टेम्परेचर, तेव्हा हे बस्ट होतील आणि त्याच्यापासून नवीन एंगवन्स तयार होतील. ही मेथड ऑब्झर्व होते इन स्पॉन्जिलिया, स्पॉन्जेस मध्ये. सेकंड, दॅट इज दी बडिंग. ही बडिंग प्रोसेस जी आहे ही अपोजिट आहे. जेमिली फॉर्मेशन्स मध्ये इंटरनल बड होता, बडिंग प्रोसेस मध्ये एक्सटर्नल बड आहे. सिंपल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. जनरली ही फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये होते. या बडिंग प्रोसेस मध्ये स्मॉल आउटग्रोथ पॅरेंटल बॉडीवरती ऑकर होते. टेक एक्झाम्पल ऑफ हायड्रा. लोअर साइडला हायड्रामध्ये बड तयार होतो, तो ग्रो होतो, डेव्हलप होतो लाईक पॅरेंट्स. टेंटॅकल्स तयार होतात आणि मॅच्युरिटी आल्यानंतर तो सेपरेट होतो पॅरेंटल बॉडी पासून आणि सेपरेट वर्क करतो. या प्रोसेसला बडिंग असं म्हणतात. हायड्रा आणि कोरल्स मध्ये आणि काही कोलोनियल ऍसिलियन्स मध्ये आपण ही मेथड पाहतोय, दॅट इज दी बडिंग. त्यामुळे 2 मेथड्स लक्षात ठेवायचे आहेत, जेमिली फॉर्मेशन अँड बडिंग. आणखी एक मेथड आहे रिजनरेशन. Regeneration is the peculiarity of the Platyhelminthes, for example Planaria. इन ब्रीफ मध्ये त्याचाही अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आपण मूव्ह करतो आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स ही जी प्रोसेस आहे तुम्हाला ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. इट इज ऑकर्स बाय द फॉर्मेशन ऑफ फ्युजन ऑफ गॅमेट्स. आणि हे फ्युजन ऑफ गॅमेट्स होत असल्यामुळे या प्रोसेसला एम्फिमिक्सिस असंही म्हटलेलं आहे. जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शन जे ॲनिमल्स मध्ये होतं त्याच्यामध्ये 2 फेजेस येतात. पहिली फेज आहे ज्युव्हिनाइल फेज और इट इज टर्म्ड एज अ प्री रिप्रोडक्टिव्ह फेज, आणि सेकंड आहे रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. ह्या 2 फेजेस म्हणजे काय, ह्याला सेपरेट करणारा एक पिरियड असतो, याला प्युबर्टी पिरियड किंवा सेक्शुअल मॅच्युरिटी पिरियड म्हणतात. सेक्शुअल मॅच्युरिटी पिरियडच्या अगोदरची जी अवस्था आहे ही ज्युव्हिनाइल फेज मध्ये येते, बर्थ पासून प्युबर्टी पर्यंत. या पिरियड मध्ये रिप्रोडक्शन होत नाहीये, मीन्स ॲनिमल कॅनॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. मात्र प्युबर्टी नंतर जेव्हा सेक्शुअल मॅच्युरिटी येते त्याच्यानंतर मात्र ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ सेक्स ऑर्गन्स वाढते आणि ॲनिमल्स आर इन्व्हॉल्ड इन दी शोज सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज मध्ये ऑर्गन्स हे रिप्रोडक्शन साठी तयार झालेले असतात. नेक्स्ट, जसं आपण असेक्शुअलच्या मेथड्स पाहिल्या तशा सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या सुद्धा मेथड्स आहेत, दॅट इज सिनगॅमी अँड कॉन्ज्युगेशन. सिनगॅमी अँड कॉन्ज्युगेशन. आता या दोघातला फरक काय आहे तर कॉन्ज्युगेशन इट इज दी मेथड ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन विच फ्युजिंग गॅमेट्स आर टेम्पररी फ्यूज विथ इच अदर.
temporarily fuse with each other. They exchange the genetic material and separate from each other. For example, Paramecium bacteria, we can observe the conjugation. And second method is syngamy. It is the complete and permanent fusion of fusing gamete. Complete and permanent fusion of fusing gamete. हे ह्युमन बिंग मध्ये हायर एनिमल्स मध्ये होतं. त्याचे पुन्हा दोन ग्रुप केलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन ऑफ फ्युजिंग गॅमेट्स अँड सेकंड आहे ऑन द बेसिस ऑफ मॉर्फोलॉजी ऑफ फ्युजिंग गॅमेट. ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन ऑफ फ्युजिंग गॅमेट दोन ग्रुप होतात, एंडोगॅमी अँड एक्झोगॅमी. इफ बोथ फ्युजिंग गॅमेट obtained from same parent, then it is termed as endogamy. Example, tapeworm. While exogamy, both fusing gamete obtained from two different parents, that is male and female, then it is termed as a exogamy. Morphology of fusing gamete divides these animals into two groups, isogamy and heterogamy. Isogamy means fusing gametes are morphologically similar to each other. For example, it is observed in some protozoans. While heterogamy, where fusing gametes are morphologically dissimilar from each other. So, इन ह्युमन बिंग या चार्टवरून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की इन ह्युमन बिंग विच मेथड्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स, दॅट इज एक्झोगॅमी अँड हेट्रोगॅमी. ओके, थँक्यू.